सायनोव्हियल जॉईंट. तर कसं लिहायचं आहे बघा, असे पॉईंट करून लिहायचं आहे. हे मुख्य प्रकार आणि पाठीमागे बघा त्याचे सांध्याचे मुख्य घटक, ते पण तसेच लिहिले तरी चालतात, म्हणजे पॉईंट वाईज. आणि नंतर मग 2 पेजेस त्याचं एक्सप्लेनेशन, म्हणजे 3 ते 4 पानं आपली भरतात त्याच्यामध्ये. हे असं केले, असं ते मुख्य प्रकार आणि मुख्य घटक असं पण तुम्ही करू शकताय. तर सायनोव्हियल जॉईंट बघा, सायनोव्हियल सांध्यांमध्ये हाडे सांध्याच्या द्रवाने भरलेल्या पोकळीत फिरतात, ज्यामुळे सांध्याला गुळगुळीत आणि विस्तृत हालचाल करता येते. यामध्ये मुख्य घटक म्हणजे हाडांचे पृष्ठभाग झाकणारी गुळगुळीत खुर्च्या, म्हणजे हाडांचे पृष्ठभाग झाकणाऱ्या गुळगुळीत खुर्च्या, हाड व सांध्याचे आवरण आणि हालचाल सुलभ करणारा सायनोव्हियल द्रव पदार्थ. याच्यामुळे सायनोव्हियल जॉईंटची हालचाल होते. तर सांध्याचे मुख्य प्रकार बघा, बिजागर, पिव्होट, बॉल अँड सॉकेट, प्लॅनर, कॉन्डायलॉइड अँड सॅडल जॉईंट, असे 6 प्रकार आहेत जॉईंटचे, सायनोव्हियल जॉईंटचे. ते आपण पुढे एक्सप्लेन केले आहेत. तर त्याच्यामध्ये आपल्याला 5 मार्कासाठी टिपासाठी जर प्रश्न आला तर असा लिहिला तरी चालतो तो, सायनोव्हियल सांध्याचे मुख्य घटक. इथे पण आपण असे म्हणजे ब्लॉक करून लिहिलं तरी चालते, खुर्च्या, सांधे, पोकळी, सांध्याभोवतीचे आवरण असं. आणि मग पुढच्या पेजवर त्याचं एक्सप्लेनेशन लिहिलं तरी चालते. तर बघा, खुर्च्या हाडांच्या टोकांवरचा एक गुळगुळीत थर जो घर्षण कमी करतो आणि हाडांना सुरक्षित ठेवतो. सांधे, पोकळी, जॉईंट कॅव्हिटी, हाडांमधील पोकळी जी सायनोव्हियल द्रवाने भरलेली असते तिला सांधे पोकळी म्हणतात. सांध्याभोवतीचे आवरण म्हणजे सायनोव्हियल मेम्ब्रेन हा सांध्याच्या आतल्या बाजूस असलेला पडदा आहे जो सायनोव्हियल द्रव पदार्थ तयार करतो. सांध्याचे आवरण जॉईंट कॅप्सूल म्हणतात. सांध्याला वेढणारे तंतुमय आवरण जे सांध्याला स्थिरता देते आणि सांध्याच्या हालचालीस नियंत्रित करते. सांध्यांचा द्रव सायनोव्हियल फ्लुइड हे हाडांमधील घर्षण कमी करते, ज्यामुळे हाडे एकमेकांवर सहजपणे फिरू शकतात. तर असं एक्सप्लेनेशन पण लिहू शकताय. आणि माझ्याकडे जर ते एक्सप्लेन करायला बोन असतं ना, तर ते म्हणजे जॉईंट असतं तर मी एक्सप्लेन केलं असतं, म्हणजे दाखवलं पण असतं लागलंच तर. मला मिळालं तर मी घेऊन येईन आणि त्याच्यावरती वेगळा व्हिडिओ करेन. तर शरीरातील सांध्याच्या आकार आणि संरचनेवरून त्यांचे वर्गीकरण केले जाते. आपण बघितलं बघा इकडे बिजागर सांधे, पिव्होट सांधे, तर ह्याचं एक्सप्लेनेशन आहे इथे. बिजागर सांधे कुठे असतात तर कोपर आणि गुडघ्याचे सांधे जे एकाच दिशेने उघडतात व बंद होतात. आपण मांडी घालताना गुडघे किंवा कोपर असा हात वरती खाली करताना कोपर आपला बंद होतो ना, त्याला बिजागर सांधे म्हणतात, म्हणजेच हिंज जॉईंट्स. पिव्होट सांधे मानेच्या वरच्या भागातील सांधे जे डोके फिरवण्यास मदत करतात. आपले डोक्याची मूवमेंट जी होते ना ती ह्या सांध्यामुळे होते. बॉल अँड सॉकेट सांधे. नितंब, नितंब म्हणजे काय तर कंबर, कमरेच्या आणि खांद्याच्या सांध्याप्रमाणे जे सर्व दिशेला हालचाल करतात. म्हणजे आपला हिप जॉईंट जिथे बनतं ना तिथे पण आपल्या पाय आपण फिरवू शकतो बघा, किंवा कंबर फिरवू शकतो त्या टाईपमध्ये. प्लॅनर सांधे खांदा आणि मनगटाच्या सांध्यासारखे जे एका सपाट पृष्ठभागावर फिरतात. कॉन्डायलॉइड सांधे मनगटातल्या सांध्यांसारखे जे हालचाल करण्यास परवानगी देतात परंतु संपूर्ण गोल फिरण्यास नाही, म्हणजे थोडी हालचाल करण्यास परवानगी असते, पूर्ण गोल फिरत नाही ते सांधे. सॅडल सांधे अंगठ्यासारखे सांधे जे एका विशिष्ट दिशेने हालचाल करण्यास मदत करतात. आपल्या पायाच्या अंगठ्याच्या साईडला असतं बघ सांधे, ते म्हणजे एका विशिष्ट दिशेनेच हालचाल करते ते. तर अशा प्रकारे तुम्ही 5 मार्कासाठी लिहू शकता. याच्यामध्ये दुसरं म्हणजे तुम्ही अजून थोडी माहिती ॲड करू शकता, पण एवढं तरी सफिशियंट आहे. म्हणजे हे 3 पेजेस आणि हे पण जर अशा पद्धतीनं लिहिलं तर 4 पेजेस तुमचे होऊन जातात. त्याच्यामुळे 5 मार्क आपल्याला तिथे मिळून जातील. तर कसं लिहायचं आहे त्याचं पण हे बघा तुम्ही.